नमस्कार. आज मी बनवत आहे मेथी पुरी बटाटा भाजी. याकरता मी एक जोडी मेथी स्वच्छ करून 4-5 पाण्याने धुवून घेतला आहे आणि तिला बारीक कट केलेलं आहे. मेथीमध्ये आता मी 2 कप गव्हाचं पीठ, चवीनुसार मीठ, लसूण, हिरवी मिरची आणि आलं यांचं वाटण करून टाकलेलं आहे. धने पावडर, जिरे पावडर, तीळ, ओवा आणि हिंग इथे घातलेलं आहे. अर्धा टीस्पून मी इथे पिठी साखर घालत आहे. हळद घालायची आहे आणि 2 टेबलस्पून मी इथे गरम तेल करून टाकलेलं आहे. याला आपल्या चमच्याने मिक्स करायचं आहे कारण तेल गरम आहे. थंड झाल्यावर आपल्याला हाताने छान हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला घट्ट असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. पुरीचा गोळा हा घट्टच पाहिजे, म्हणजे पुऱ्या छान फुगतात आणि क्रिस्पी पण होतात. तेलाचा हात लावून पुन्हा एकदा मळून मी हे पीठ मुरायला 10 मिनिट बाजूला ठेवत आहे. मीडियम साईजचे 4 बटाटे मी इथे बॉईल करून ठेवलेले आहेत. एका कढईमध्ये मी 3 टेबलस्पून ऑइल घातलेलं आहे. त्यामध्ये अर्धा टीस्पून मोहरी, जिरं, कढीपत्ता घातलेला आहे. एक कांदा मी बारीक कट करून घातलेला आहे. कांद्याला आपल्याला गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. कांदा आपला गुलाबी झालेला आहे. आता यामध्ये मी हिरवी मिरची घालत आहे. मी 4 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहे. आपल्या चवीप्रमाणे आपल्याला तिखट घ्यायचं आहे. एक टोमॅटो मी बारीक कट करून इथे घातलेला आहे आणि टमाटरला आपल्याला सॉफ्ट होतपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. हे सगळं आपल्याला मंद आचेवरच करायचं आहे. आता यामध्ये मी पाव टीस्पून हळद घालत आहे. हळद, चवीपुरतं मीठ इथे घालायचं आहे. हिंग मी इथे घातलेला आहे. ह्या सगळ्यांना आपल्याला मिक्स करायचं आहे आणि आता बॉईल करून ठेवलेले जे बटाटे आहेत त्यांना आपल्याला कुस्करून इथे घालायचं आहे. बटाट्यांना मसाल्यामध्ये छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. बटाटे आपले छान मिक्स झालेले आहेत. आता यामध्ये मी 1 मूठभर सांबार कट करून घालत आहे. सांबार आणि बटाटा आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला कव्हर करून 1 मिनिट एक छान वाफ काढून घ्यायची आहे. बटाट्याची भाजी आपली तयार आहे. याला मी साईडला ठेवते. पीठही आपलं छान मुरलेलं आहे. याला पुन्हा एकदा मी मळून घेते आणि आता याच्या आपल्याला पुऱ्या बेलून घ्यायची आहे. छोटे छोटे गोळे करूनही तुम्ही पुरी करू शकता किंवा एक मोठा गोळा करून छान पोळी लाटून त्याला आपण वाटीनी किंवा कटरनी कट करून पुऱ्या करू शकतो. मी दोन्ही पद्धतीने इथे दाखवत आहे. पुरी आपल्याला खूप पातळ आणि खूप जाड बेलायची नाही आहे. खूप पातळ पुरी जर आपण केली तर ती अजिबात फुगत नाही आणि ती कडकही होते. खायला पण छान लागत नाही. एक मोठा गोळा करून मी त्याची पोळी लाटून घेतलेली आहे आणि वाटीने मी पुऱ्या कट करून घेतलेल्या आहेत. या पद्धतीने मी सगळ्या पुऱ्या बेलून घेत आहे आणि एका प्लेटमध्ये मी काढून ठेवलेल्या आहेत. एका कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. पुरी करता तेल आपल्याला खूप कडक गरम पाहिजे. मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत. पुऱ्या आपल्या छान फुगत आहेत. ह्या पद्धतीने मी सगळ्या पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत. मेथी पुरी आपली तयार आहे. ही खायला बटाट्याच्या भाजीसोबत फार छान लागते. एकदा नक्की ट्राय करा. मुलांना टिफिनमध्ये सुद्धा हे देऊ शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद.